सुरू आहे आणि शिवसेनेचे नाशिकमधले आमचे सगळे पदाधिकारी जे आपण पाहतात, उपनेते बडगुजर असतील, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी आहेत, महानगर प्रमुख विलास शिंदे आहेत, त्यानंतर आमचे केशव तात्या आहेत पोरजे, आमच्या जयंतराव दिंडे आहेत, विनायक पांडे आहेत, दादनपुरे ताई आहेत. म्हणजे प्रत्येक पदाधिकारी बरं का, शिवसेनेचा तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असतील, यांनी या शिबिरासाठी स्वतःला वाहून घेतलं. बऱ्याच काळानंतर उद्धवसाहेब इथे येतील आणि मार्गदर्शन कर. महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. पण ठाकरे परिवाराचं आणि शिवसेनेचं नाशिकवरती विशेष प्रेम असल्यामुळे मुंबई बाहेरचं पहिलं शिबिर नाशिकला घ्यावं नेहमीप्रमाणे ही सूचना होती, त्यानुसार हे शिबिर होतं. साहेब, मेहुल चौकशीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. विषय वेगळा काय चाललाय? तुम्ही शिबिरावरून कुठल्या तरी कोणाला तरी चौकशीला ताब्यात घेतलाय म्हणताय. हा, तर शिबिराचा विषय संपलाय तुमच्यासाठी? असीम सरोदेंचं नेमकं या असीम सरोदेंचा विषय जो आहे की असीम सरोदे हे शिवसेना परिवाराशी अनेक मधल्या काळात जोडले गेलेले आहेत. आमच्या अनेक कायदेशीर बाबीत त्यांचा सहभाग असतो. आमच्या वतीनं तुरुंगात ते खटले लढवत आहेत आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेतच. याशिवाय अनेक विषय असे लोकशाही वाचवण्यासंदर्भात, नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या परखड आहेत. शिवसैनिकांवर जे खोटे खटले दाखल केले जात आहेत आणि जी स्वातंत्र्याची गळचेपी होते त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचं असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचं. हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. आमच्यासारख्यांना अटक करायची. आता काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तोपर्यंत नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करण्याची नोटीस काढली. नॅशनल हेराल्ड हा गांधी परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती, पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे. स्वातंत्र्य चळवळीत, हे तुम्हाला माहीत नसलेलं सांगतो, 1938 साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरूंनी यासाठी पदरचे पैसे टाकले होते ब्रिटिशांशी लढण्यासाठी. स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेराल्डमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते. त्यावेळेला ते वृत्तपत्र काही काळाने बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केलं. पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे आले असं दाखवून हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतलं नरेंद्र मोदी. मला आश्चर्य वाटतंय की एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहिमची संपत्ती मुक्त करताय, एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद इब्राहिमची संपत्तीला क्लीन चिट देत आहे. प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत, शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड मॅन, त्यांची संपत्ती ही ईडीने जप्त केली होती. का? तर ती संपत्ती, त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद, बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक इक्बाल मिर्ची, या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली. पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली, 1100 कोटीची. एका बाजूला तुम्ही या देशामध्ये दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, बरं हे मी सांगत नाही, हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल्ल पटेलचे इक्बाल मिर्ची संबंध आहेत म्हणून, आणि व्यवहार केला आहे त्यांनी. हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली, हां, बेनामी प्रॉपर्ट्या जप्त केल्या, त्यात जरंडेश्वर कारखाना सुद्धा आला, पण ते भाजपबरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली, क्लीन चिट. पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाच आहे. ज्या पंडित नेहरूंनी
स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवनसारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं, राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं, त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली. तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करता आणि दाऊदची संपत्ती मुक्त. हे सुडाचं राजकारण चाललंय. त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम सरोद्यांना बोलवलं. असंही म्हणतात चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय, त्यांना घेत नाहीयेत म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहांवर टीका करतात.